नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर के अकॅडमी ऑफ एक्सलन्स मध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 अंकीचा संख्येचा वर्ग. 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा ते. चला मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा. आज पाहूया 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा. 3 अंकी संख्येचा वर्ग आपण 2 पद्धतीमध्ये काढणार आहोत. तर मी तुम्हाला दोन्ही पद्धती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मित्रांनो, पाहूया 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा. चला पहिलं उदाहरण घेऊया. सोपं 102 चा वर्ग कसा काढायचा. याची पहिली पद्धत. मित्रांनो, ज्यावेळेस 3 अंकी संख्येचा वर्ग काढतो त्यावेळेस काय करायचं, 3 अंकी संख्या ही 2 गटामध्ये विभागायची. ती कशी, एकक आणि दशक स्थान हा 1 अंक आणि शतक स्थानाचा हा 1 अंक. ओके. आता अशा 3 रेषांवरून घ्या. आता काय करायचं, पहिल्यांदा 2 संख्येचा वर्ग इथे लिहायचा. 02 चा वर्ग किती होतो, 04. बरोबर. आता पुढचं स्टेप काय, ह्या 1 ने 02 ला गुणाकार करायचा. किती येतो, 1 पे, आणि याचा गुणाकार परत याच्याशी, म्हणजे 1 चा गुणाकार 2 अशी, आलेल्या उत्तराचं या 2 सोबत गुणाकार करायचा. म्हणजे कसं, 1 गुणाकारामध्ये 02 गुणाकारामध्ये 2, उत्तर येते 4. तर मित्रांनो, आलेली संख्या इथे लिहायची 04. आणि आता इथे काय करायचं, पुढे 1 चा वर्ग. 1 चा वर्ग किती, 1. तर मित्रांनो, आपलं उत्तर किती आलंय, 1 0 4 0 4. हे झालं आपलं उत्तर. मित्रांनो, आता 102 चाच वर्ग आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये काढून पाहणार आहोत. तर पाहूया तो कसा काढायचा. दुसरी पद्धत, एकशे 2 चा वर्ग. आता मित्रांनो, 102 हे कशा जवळ आहे, हे बघा, 100 200 300. तर 102 हे 100 च्या जवळ आहे. चला आपण सॉल्व करूया. 102 हे 100 च्या जवळ आहे. 100 मध्ये किती मिसळावं लागतील आपल्याला, 2. त्यावेळेस 102 उत्तर येईल. मग काय करायचं, प्रथम 102 च्या डोक्यावर किती प्लस करावं लागते, हे 2 आणि खाली -2. तर पहिल्यांदा काय करायचं, या 2 चा वर्ग 04. बरोबर. आणि पुढे 102 मध्ये हे प्लस करायचं, किती झालं, 104. 104 मल्टिप्लिकेशन मध्ये 100 आणि भागिले 100. 0 कटले 0 कटले, हे 0 कटले 0, किती राहिले, 104. 104 इथे आहे. परत आपलं उत्तर आलं. अशा दोन्ही पद्धतीनं आपण 102 चा वर्ग काढलेला आहे. चला अजून एक एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. काही समज नसेल तर तेही आपल्याला समजून घ्या. 230 चा वर्ग. ओके. पहिली पद्धत आपली 3-30 चा वर्ग. विभाग आहे 230 ला, 30 आणि 2 मध्ये. 30 चा वर्ग किती, 900. इथं लिहा 2 0 9 शिल्लक. परत 30 गुणाकारामध्ये 2, 30 दुनी 60,
60 दुनी 120, 120 आणि हे प्लस 9 किती आलं 129, 29 इथे लिहा, एक शिल्लक, परत 2चा वर्ग 4, 4 अधिक 1 5, आपलं उत्तर आलं 52,900. समजलं मित्रांनो. आता याचाच वर्ग आपण दुसऱ्या पद्धतीने काढूया. हे जर इथं सारं थोडं लक्ष द्या. दुसऱ्या पद्धतीने फार सोपी पद्धत आहे. इथं समजल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. चला 230 काय जवळ आहे मित्रांनो, 200 जवळ. मग याच्यामध्ये काय करायचं, 200 अधिक 30 बरोबर 230. मग काय करायचं, डोक्यावर प्लस 30 मायनस 30. छान. 2 स्टेपमध्ये उत्तर 30चा वर्ग 900 घ्या, 2 शून्य इथे 900 बाकी शिल्लक. आता इथे काय करायचं, 230 अधिक 30 किती झाले 260. तर काय करायचं, 200 गुणाकारामध्ये 260 भागिले 100. हे कटले, हे कटले, हे कटले, हे कटले, उरले काय 2. 2 गुणाकारामध्ये 260. उत्तर किती येतं, 2 0 0 7 12 2 हात चालले 520 आणि आपली शिल्लक राहिलेली 9 इथे, म्हणजे उत्तर आलं 529. हे इथे घेऊन जायचं 29. आलं मित्रांनो, काय डाऊट, सोपं आहे. छान. आता आपण अजून एक उदाहरण पाहूया, 300च्या पटीतलं पाहूया. ओके, आता काढूया 280चा वर्ग. ओके, हे आपण दोन पद्धतीमध्ये काढणार आहोत. ओके, तर ही संख्या 2 गटामध्ये विभागा. आपले 3 डॅश 80, 80चा वर्ग माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. 80चा वर्ग 6400. शेवटचे 2 शून्य इथे लिहा, 64 शिल्लक राहिले. ओके, परत 80 दोन्ही 160, 160 दोन्ही 320, 320 आलं आपलं उत्तर 320 अधिक 64. 0 आणि 4 4, 6 आणि 2 8, हे 384. यातले आपण इथे लिहिले 2 अंक घेतले 84, 3 शिल्लक राहिले आपले. तर परत काय करायचं, या 2चा वर्ग, 2चा वर्ग किती 4, 4 आणि 3 7 बरोबर. आपलं उत्तर किती आलं 78,400. ओके, चला आता दुसरी पद्धत. 280 कशाच्या जवळ आहे रे, 280 कशा जवळ आहे, 280 जवळ आहे 300च्या. म्हणजे कसं, 300 वजा 20 म्हणजे 280 बरोबर. मग इथं लिहायचं प्लस 20 मायनस 20. परत तीच पद्धत कुठली, 20चा वर्ग किती, 20चा वर्ग 400 बरोबर आहे. मग हे 400 इथं लिहा, डबल 0, 4 राहिले आपले शिल्लक बरोबर. आता हे 300 गुणाकारामध्ये, आता 280 300 पेक्षा लहान आहे ना, मग इथे काय करायचं, 280 मधून ही संख्या वजा करायची. कोणती, आपण जे वजा केली ही वजा. मागच्या याच्यामध्ये काय करत होतो आपण, प्लस करत होतो, पण आता इथे काय करायचे, वजा करायचे. का, 280 300 पेक्षा लहान आहे. मग किती आले 260 बरोबर. भागामध्ये 100. हे 0 कटले, हे 0 कटले, हे 0 कटले, हे 0 कटले, राहिले काय 3 गुणाकारामध्ये 260 किती येतं
3 0 0 सायंत्रिक 18ला 1 हातचा आला 1 3 2 6 आणि 1 780 आणि आपले हे शिल्लक राहिले 4 इथे म्हणजे 784 इथे लिहून घ्या 784. काय अवघड आहे मित्रांनो, एकदम सोपी पद्धत आहे. कशाला काढायचा. ओके, मला वाटतं उदाहरण बरोबर सफिशियंट आहे. तरी आपण एक काम करूया, एक उदाहरण घेऊया एक शेवटचं उदाहरण घेऊया. 729चा वर्ग काढूया. चला, तर आपली पहिली पद्धत काय मित्रांनो, 729चा वर्ग काढायची. पहिली पद्धत काय, 3 29चा वर्ग आपल्या सर्वांना माहित आहे 841 आहे. ओके, 41ला शेवटचे 2 अंक घेतले, 8 शिल्लक राहिले. परत 7 आणि 29चा गुणाकार. 29 गुणिले 7 203 गुणाकारामध्ये 2 406 अधिक हे शिल्लक राहिले 8 14 4 4 1 1 414. यातले शेवटचे 2 अंक घेतले मित्रांनो आपण इथे 14. आता 7 या 7चा वर्ग इथे 7 49 49 आणि 4 53. आपलं उत्तर आलं 5,31,441. बरोबर. चला, आता 729चा वर्ग आपण दुसऱ्या पद्धतीने काढून पाहूया. बघूया उत्तर काय येतं ते. 729चा वर्ग कसं फोड करा मित्रांनो. 729 कशा जवळ आहे तर 700च्या जवळ आहे. बरोबर, म्हणून इथे 700 अधिक 29. बरोबर, आलं 729. इथे काय करायचं, प्लस 29 मायनस 29. आता पहिली स्टेप, इथे काय करायचं, 29चा वर्ग आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती आहे 841. इथे 41 शिल्लक झाले 8. दुसरं काय, 729 हे 700 पेक्षा 29 ने मोठे आहे. तर 729 मध्ये 29 ऍड करायचे. 729 मध्ये 729 ऍड केल्यानंतर किती येतं, 729 अधिक 29 758. तर ते काय करायचं, 700 गुणाकारामध्ये 758 भागाकारामध्ये 100. ओके, हे शून्य घटले, हे शून्य घटले, हे शून्य घटले, हे शून्य घटले. आता राहिले किती, 7 गुणाकारामध्ये 758. तर याचा गुणाकार करूया. 7 8 3 7 गुणाकारामध्ये 758चा गुणाकार आपण करूया. 7 8 56 6 5 7 5 35 आणि 5 40 0 हात 4 4 7 7 49 49 आणि 4 53. ओके, हे आपलं उत्तर इथं आलं. याच्यामध्ये प्लस आपले शिल्लक राहिलेले 8 ऍड करायचे. ऍड करायला विसरायचं नाही मित्रांनो. 8 आणि 7 14 4 8 6 1 1 3 3 5 5. आपलं उत्तर आलं किती मग 5314. किती आहे 5314. बघा मित्रांनो, कितीही मोठ्या 3 अंकी संख्येचा वर्ग आपण या 2 मेथडने सॉल्व्ह करू शकतो. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन ट्रिक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा RK अकॅडमी ऑफ एक्सलन्स या चॅनलला.